गुड मॉर्निंग. तर आजची सकाळी सुरुवात छान फ्रेश झाली होती, कारण मी आले होते आईकडे. सकाळी सकाळी आईच्या हातचा मेथीचा लाडू खाण्यात मजाच वेगळी. माझी आई खरंच खूप छान लाडू बनवते मेथीचे. अजिबात कडू नसतात आणि टेस्टी असतात. आणि अत्र्या मात्र मामीला त्रास देऊन ब्रेकफास्ट करत होती आणि मामीला त्रास देऊन झाल्यानंतर ती माझ्याकडे सुद्धा आली होती. त्यानंतर मी घेतला स्वयंपाक बनवायला. आज स्वयंपाकामध्ये असं काही बनवायचं नव्हतं, म्हणून मी आईला म्हणाले की स्वयंपाक मीच बनवते. तर मी आज बनवला होता बोंबील भात. कोणाकोणाला बोंबील भात म्हणजे काय माहीत आहे त्यांनी कमेंट करून सांगा. आणि आईकडे यायचं रिझन म्हणजे आज होतं वोटिंग. आजचा एकच दिवस असतो जेव्हा कॉमन माणसाला इम्पॉर्टन्स दिले जातात, आणि आपण ते इम्पॉर्टन्स का बरं घ्यावे नाहीत? तुम्हीही मतदान केलं का? कारण नंतर इतरांना दोष देण्यामध्ये काही अर्थ नसतो. त्यामुळे वोटिंग करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि कोणाकोणाच्या हाताची इंक एका वॉशमध्येच गेली. माझी मात्र एका वॉशमध्ये एकदम फेड झाली होती. त्यानंतर आद्या आणि अत्र्याने खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घेतली होती, ती म्हणजे मला आणि आईला एंटरटेन करणं. दोघींचा नाच चालू होता आणि आम्ही सुद्धा एंटरटेन होत होतो. त्यानंतर संध्याकाळी मी, आई आणि माझी खारुताई छान असं रेडी होऊन गेलो होतो माझ्या कझनकडे. तिच्याकडे आज सुवासिनींचं जेवण होतं. आम्ही बऱ्याच दिवसानंतर भेटलो होतो. खूप सारी मजा मस्ती केली, गप्पा गोष्टी केल्या. त्यांनी खरंच खूप छान स्वयंपाक केला होता. कटाची आमटी, पुरणपोळी, भजी, मेथीची भाजी आणि बरेचसे आयटम. छान अशा गप्पा गोष्टी केल्या, जेवण केलं आणि छान अशा गोड दिवसाची सांगता केली. आय होप तुमचा हे दिवस छान गेला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.